नमस्कार. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक इथं बघणार आहोत. MPSC राज्यसेवा असो किंवा MPSC कंबाईन असो, अशा दोन्ही परीक्षांमध्ये आतापर्यंत जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले लोकसंख्या या घटकावरती, तर ते म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या या कॉम्पोनंटवरती हे प्रश्न विचारलेले. जर का तुम्ही हे ॲनालिसिस केलेलं असेल, PYQ ॲनालिसिस, तर तुमच्या हे लक्षातसुद्धा येईल. म्हणूनच आज आपण MPSC कंबाईन आणि MPSC राज्यसेवा या दोन्ही परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जो काही महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा आहे, महाराष्ट्राची जनगणना किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या या बाबतीत, तर त्यावरचा सर्व डेटा आज आपण इथं ह्या लेक्चरच्या थ्रू कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्टार्ट करूया. आपण महाराष्ट्राची लोकसंख्या 2011, जी काही 2011ची जनगणना आहे त्यावरती क्वेश्चन हे ऑलरेडी विचारलेले आहे आणि अपकमिंग ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये सुद्धा ही विचारण्याची शक्यता आहे. नेहमी आपल्याला 1 किंवा 2 क्वेश्चन हे बघायला भेटतातच. म्हणूनच आज आपण इथे हा पोर्शन कंप्लीट करण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये ग्रहगणना. आता ग्रहगणना म्हणजे घरांची जी संख्या आहे, तर याच्याबद्दल महत्त्वाचा डेटा म्हणजे की ग्रहगणनामध्ये टोटल जे काही आहे घरं, तर ते 3.25 करोड घरं ही महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यापैकी 0.37 करोड जे घरं आहे तर ती रिकामी घरं आहेत. हे झालं एकूण घरांची संख्या. आणि जे म्हणजे राहण्यासाठी ज्याला आपण रेसिडेन्सी यूज असं म्हणतो, तर ते रेसिडेन्सी यूज हे 77.8% ह्या जे काही घरं आहे तर त्या घरांमध्ये हे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात. हे झालं याच्या बाबतीत. आणि कुटुंबांचा जर विचार केला आपण, टोटल कुटुंबे आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे 2.38 करोड म्हणजे 2.38 करोड कुटुंबे. त्यापैकी जे काही 1.30 करोड जे आहे तर ते ग्रामीण भागात म्हणजे रुरल भागात राहतात. 1.8 करोड जे आहे तर ते अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये राहतात. आणि कुटुंबाचा जर आकार बघितला तर तो 4.6 हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा आहे. हे इथं महत्त्वाचं लक्षात ठेवणं म्हणजे की कुटुंबाचा जर आकार विचारला महाराष्ट्रामध्ये तर तो आहे 4.6. हे झालं ग्रहगणनाच्या बाबतीत महत्त्वाचे काही फॅक्ट्स. दुसरं की जनगणना. आता जनगणनामध्ये आपण लोकसंख्या बघतोय. लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे तर ती आहे 11,23,74,333 ही महाराष्ट्राची लोकसंख्या. त्यामध्ये जर आपण विचार केला मेलची तर 5,82,43,056 ही मेल म्हणजे पुरुषांची लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये फिमेल म्हणजे महिलांची जर विचार केला तर ही 5,41,31,277 ही महिलांची आहे. म्हणजे जर आपण महिलांची जे टक्केवारी बघायला गेलो तर ती 48.2% आहे आणि पुरुषांची जी टक्केवारी आहे तर ती 51.8% इतकी ही पुरुषांची टक्केवारी आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे म्हणजे बदल काय झाला आहे, 2001ची जी काही जनगणना होती त्याच्यानंतर ही 2011ची जनगणना म्हणजे याच्यामध्ये जी काही वाढ झाली तर ती टोटल 16% वाढ ही लोकसंख्येच्या बाबतीत झालेली आहे. म्हणजे 2001ची जी काही जनगणना होती त्या जनगणनेच्या पेक्षा 16% जास्त लोकसंख्या ही 2011मध्ये वाढली. आणि जर आपण असं रँकिंग वाईज जर बघायला गेलो तर 21वा क्रमांक हा महाराष्ट्राचा येतो लोकसंख्या वाढीच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये जर आपण पुन्हा विचार केला की ग्रामीण लोकसंख्या तर 12.3% ही ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी जी काही लोकसंख्या आहे तर ती 31.8% इतकी वाढ ही शहरी आणि ग्रामीण भागामध्ये झालेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा काय की रँकच्या बाबतीत जर आपण विचार केला शहरांमध्ये तर फर्स्ट रँक म्हणजे ठाणे 1.1 कोटी लोकसंख्या ठाण्याची आहे. तर ते आता पालघर हे ते 2014ला हे बाजूला झालं, पण जी काही आपल्याला लोकसंख्या विचारली जाते ती 2011ची विचारली जाते. मग आता जरी पुण्याचा हा एक नंबर असेल, कारण की ठाणेमधून हे विभाजन झालेलं आहे पालघरचं, त्यामुळे आता ठाणे येऊ शकत नाही, पुणे येईल. पण आपल्याला प्रश्न हा विचारला जातो अकॉर्डिंग टू 2011ची जनगणना. तर मग 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला ठाणे 1 नंबर म्हणजे 1.10 कोटी आणि पुणे 94.29 लाख ही पुण्याची लोकसंख्या म्हणजे पुणे 2ऱ्या नंबरवरती. आणि त्याच्यामध्ये आपण जर अजून विचार केला की वाढ कोणकोणत्या शहरामध्ये झाली तर ठाणेमध्ये 36% वाढ झाली,
पुण्यामध्ये 30.4% इतकी वाढ झाली. आणि ऋणात्मक, ज्याला आपण निगेटिव्ह वाढ जर म्हटलं तर मग मुंबईमध्ये 7.6% इतकी ऋणात्मक वाढ आहे. रत्नागिरीमध्ये 4.8 इतकी ऋणात्मक वाढ आहे. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण लोकसंख्येच्या बाबतीत, तर कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग 8.49 लाख आणि गडचिरोली 10.73 लाख इतकी लोकसंख्या ही आहे. म्हणजे हे सर्वात कमी लोकसंख्या असणारे 2 जिल्हे. आणि इकडं आपण जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे म्हणजे ठाणे आणि पुणे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा इथं एक मुद्दा आहे की नागरी जी काही लोकसंख्या आहे तर ती 45.2% म्हणजे 45.2% लोक हे शहरामध्ये राहतात. आता जर आपण विचार केला सर्वात मोठे जे शहर आहे त्यापैकी मग 6 शहरं येतात टोटल. त्याच्यामध्ये मुंबई असेल, पुणे, नागपूर, नाशिक, वसई, विरार आणि संभाजीनगर असे हे 6 शहरं मिळून जी काही टोटल लोकसंख्या आहे तर ती 2.99 कोटी इतकी लोकसंख्या आहे. मग जर आपण विचार केला टक्केवारीच्या बाबतीमध्ये 26.6% इतकी लोकसंख्या फक्त ह्या 6 शहरामध्ये राहते एकूण लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला. आणि 100% जे काही नागरीकरण म्हणजे 100% नागरी लोकसंख्या कुठे असेल तर मग ती मुंबईमध्येच आहे. ऑब्व्हियसली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. म्हणजे एवढे काही जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे तर ते आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथून पुढे काही महत्त्वाचे मुद्दे. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला की घनता, जी काही घनता आहे तर घनतामध्ये 365 ही घनता आहे. आणि 2001 मध्ये जी होती 315 होती. आणि आत्ता जो काही क्रमांक लागतो आहे घनतेच्या बाबतीमध्ये तर तो 17वा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. म्हणजे घनतेच्या बाबतीमध्ये 17वा क्रमांक आहे. लोकसंख्या वाढीच्या बाबतीमध्ये 21वा क्रमांक आहे. हे क्रमांकसुद्धा आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. डिरेक्टली याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये जर आपण रँकच्या बाबतीत विचार केला की घनतेच्या बाबतीमध्ये तर मुंबई उपनगर इथं घनता आहे 20,980 इतकी घनता आहे. मुंबई शहराची जी घनता आहे तर ती 19,652 इतकी घनता आहे. आणि सर्वात कमी घनता म्हणजे गडचिरोली, सिंधुदुर्ग. गडचिरोलीची जी आहे तर ती 74 आहे आणि सिंधुदुर्गची 163 आहे ही घनता आहे. याच्यावरती आणि क्वेश्चन विचारून झालेलं आहे MPSCने की सर्वात कमी घनता कोणती. आता घनता म्हणजे काय की घनता म्हणजे की 1 किलो स्क्वेअर किलोमीटरच्या मध्ये जी काही लोकसंख्या राहते त्याला आपण घनता असं म्हणत असतो. आता पुढचं म्हणजे सेक्स रेशोच्या बाबतीत जर विचार केला आपण तर सध्या जो काही सेक्स रेशो आहे तर तो 929 आहे. 2001ची जी गणना होती त्याच्यामध्ये 922 होता. म्हणजे निश्चितच सेक्स रेशो हा आता वाढलेला आहे. आणि क्रमांकाच्या जर बाबतीत आपण विचार केला तर सेक्स रेशोच्या 22वा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो. आपण त्याच्यामध्ये जर 2 विभाजन केले की एक ग्रामीण आणि एक शहरी तर ग्रामीण जो काही सेक्स रेशो आहे तर तो 952 आहे आणि शहरी म्हणजे अर्बन तो 903 आहे. म्हणजे निश्चितच महाराष्ट्राची जी काही ग्रामीण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जो सेक्स रेशो होतो तर तो ग्रामीण भागाचा जास्त आहे तुलनेनं शहरी भागाच्या. आता जर आपण याच्यामध्ये रँकमध्ये जर विचार केला तर त्यामध्ये रँकमध्ये रत्नागिरी असेल तर तो 1122 आहे. म्हणजे सर्वात जास्त सेक्स रेशो हा रत्नागिरीमध्ये बघायला भेटतो. सेकंड नंबर 1036 सिंधुदुर्ग. आणि सर्वात कमी जर सेक्स रेशो बघितला तर मुंबई शहर 832 आणि मुंबई उपनगर 860. तर हा सर्वात कमी सेक्स रेशो हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याचा आहे. पुढं जर आपण अजून याच्यामध्ये विचार केला की चाइल्ड सेक्स रेशो, याच्यावरती आणि क्वेश्चन विचारून झालेला आहे चाइल्ड सेक्स रेशो. कारण की जी काही 2011ची जनगणना आहे तर त्याच्यामध्ये सर्वात कमी चाइल्ड सेक्स रेशो हा महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वात कमी चाइल्ड सेक्स रेशो हा 2011च्या जनगणनेमध्ये. तर आपण 2001ची जनगणनेचा विचार केला तेव्हा 913 होता आणि आता 894. याच्यामध्ये आत्ताच म्हणजे रिसेंटली 2022-23च्या ज्या काही एक्झाम झाल्या ज्याच्यामध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल यामध्ये सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे आत्ता रिसेंटलीच. म्हणजे आत्ता पण येण्याची ती शक्यता आहे. कारण की सर्वात कमी हे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा चाइल्ड सेक्स रेशो हा झालेला आहे. आणि जर आपण क्रमांकाच्या बाबतीत जर विचार केला तर 27वा क्रमांक हा चाइल्ड सेक्स
रेशोच्या बाबतीत लागतो. आपण इथं जे काही क्रमांक बघतो तर ते क्रमांक लक्षात ठेवणं गरजेचे आहे, कारण की हे जे काही क्रमांक आहे तर यावरती सुद्धा काही क्वेश्चन म्हणजे अशी शक्यता आहे की आतापर्यंत त्यांनी डिजिटमध्ये विचारून झालेलं आहे. इथून पुढं असे पण काही क्वेश्चन येऊ शकतात की बाबा चाइल्ड सेक्स रेशो असेल, सेक्स रेशो असेल, घनता असेल, याच्या बाबतीत एक क्रमांकानुसार जोड्या लावा वगैरे यावरती काहीतरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इथं क्रमांक लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये जर आपण रँकच्या बाबतीत विचार केला, आता आपण रँक प्रत्येक याच्यामध्ये बघत आलो आहे. चाइल्ड सेक्स रेशोमध्ये जर आपण रँकच्या बाबतीत विचार केला, सर्वात जास्त चाइल्ड सेक्स रेशो हा गडचिरोलीमध्ये, तिथं 901 आहे. सेकंड नंबर गोंदिया येतो जिथं 956 आहे. आणि सर्वात कमी जर विचार केला आपण चाइल्ड सेक्स रेशो, सर्वांनाच माहिती आहे की बीड, आणि आता पण बीडच आहे. आणि सेकंड नंबर सर्वात कमी म्हणजे 842 जळगाव. असे हे सर्वात कमी असणारे 2 जिल्हे आणि सर्वात जास्त चाइल्ड सेक्स रेशो असणारे 2 जिल्हे म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया. हे झालं चाइल्ड सेक्स रेशोच्या बाबतीमध्ये. पुढं जर आपण याच्यामध्ये विचार केला साक्षरता, पुढचा कंपोनंट, साक्षरतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 82.34% इतकी साक्षरता ही महाराष्ट्राची आहे. त्यामध्ये जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर मग 77% आणि शहरी भाग म्हणजे 88.7% इतकं म्हणजे शहरी भागाची साक्षरता आहे. आणि क्रमांकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर क्रमांक हा 12वा लागतो. याच्यामध्ये पुरुषांची जी काही साक्षरता आहे तर ती 88.4%, महिलांची साक्षरता ही 75.9%. म्हणजे इथं एक निगेटिव्ह पॉईंट की म्हणजे महिलांची एवढी कमी साक्षरता आहे. त्याच्यासाठीच आता जे काही आहे तिथून पुढं जसं महिलांसाठी मोफत शिक्षण असेल, हे गव्हर्मेंट योजना राबवते. त्याच्यामुळे आता जे काही अपकमिंग जे काही जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच असं मला वाटतं की साक्षरता ही वाढू शकते महिलांच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये आपण रँकचा जर विचार केला, मुंबई उपनगर जे आहे तर तिथं 88.9% साक्षरता आहे. मुंबई शहर असेल तिथं 89.2% साक्षरता आहे. आणि सर्वात कमी जर आपण बघितलं तर नंदुरबार फक्त 64.4% आणि जालना 71.5%. इतकी कमी साक्षरता ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. आता स्थलांतर जे काही मायग्रेशन आपण म्हणतो तर मायग्रेशनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला की मायग्रेशन टोटल 5.73 कोटी इतकं मायग्रेशन हे महाराष्ट्रामध्ये होतं. जर रँकच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक लागतो मायग्रेशनच्या बाबतीत. त्याच्यामध्ये पुरुषांचं जे काही मायग्रेशन असेल, स्थलांतर असेल तर ते 41.5% आहे. महिलांचं स्थलांतर हे 58.5% आहे. दुसरं की याच्यामध्ये अजून सर्वात जास्त जे काही मायग्रेशन होतं ते आपण इथं बघूया. 38.2% एवढं जे मायग्रेशन आहे तर ते रुरल टू रुरल म्हणजे ग्रामीण ते ग्रामीण होतं. 23.5% हे ग्रामीण ते शहरी होतं. 22.9% हे शहरी ते शहरी होतं. आणि 6.7% हे शहरी ते ग्रामीण होतं. याची जे काही कारणे आहेत तर त्या कारणांमध्ये जर आपण विचार केला तर सर्वात जास्त मायग्रेशन हे मॅरेज म्हणजे लग्न यामुळं होतं. सेकंड नंबर जर बघितलं तर बर्थ म्हणजे जन्मामुळं. तिसरं कारण म्हणजे वर्क. आणि चौथं कारण म्हणजे एज्युकेशन. आणि 5वं कारण म्हणजे बिझनेस. यानुसार हे मायग्रेशन होत असतं महाराष्ट्रामध्ये. आता जर आपण पुढं बघितलं इतर काही मुद्दे आहे जे की आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेच, पण अजून पण काही इतर मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला की इतर याच्यामध्ये की जी काही SC म्हणजे शेड्यूल कास्टची जी काही लोकसंख्या आहे तर ती 1.33 कोटी आहे. टोटल लोकसंख्येच्या 11.8% ती आहे. जर रँकच्या बाबतीत जर विचार केला तर पुणे जिल्हा इथं सर्वाधिक जी काही SC लोकसंख्या आहे तर ती 12 लाख आहे. प्रमाणात जर म्हटलं तर मग अकोलाचा नंबर लागतो. 20.8% प्रमाण हे अकोल्यामध्ये आहे. हे प्रमाणच्या बाबतीत झालं. आणि असं जर आपण लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर मग ते 12 लाख हे पुण्यामध्ये. आणि सर्वात कमी जी काही लोकसंख्या शेड्यूल कास्ट तर ती नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. ती 0.48 लाखच आहे म्हणजे सर्वात कमी आहे. आणि अजून म्हणजे नंदुरबारच्या बाबतीत दुसरा मुद्दा आपण जो काही बघतो तर ते म्हणजे याच्यामध्ये की ST लोकसंख्या 1.5 कोटी आहे, जे की एकूण लोकसंख्येच्या 9.4% आहे. आणि रँकच्या बाबतीत जर विचार केला तर नाशिक ही 16 लाख लोकसंख्या आहे STची. आणि प्रमाणात जर विचार केला तर 69.3% ही लोकसंख्या
नंदुरबारमध्ये आपल्याला बघायला भेटते. तिथल्या एकूण लोकसंख्येचं प्रमाणात जर विचार केला तर म्हणजे इथं जर आपण कमी बघितलं तर SC लोकसंख्या ही नंदुरबारमध्ये आणि ST लोकसंख्या ही प्रमाणाच्या बाबतीत जर बघितलं तर नंदुरबारमध्ये ST. म्हणजे इथं हे एक ट्विस्ट असेल, याच्यातसुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे इथं केअरफुली लक्षात ठेवणं म्हणजे की बाबा नंदुरबारमध्ये काय की सर्वात कमी SC लोकसंख्या आहे ती फक्त 0.48 लाख आणि जर ST लोकसंख्या बघितली प्रमाणामध्ये तर ती नंदुरबारमध्ये 69.3% आणि जर रँकच्या बाबतीत जर विचार केला तर नाशिकमध्ये ती सर्वात जास्त आहे. आता याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे पुढचे मुद्दे की 0 ते 6 वयोगटातली जी काही लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये तर ती आहे 11.9%. त्याच्यामध्ये पुन्हा 0 ते 14 26.7%. 60+ जी काही लोकसंख्या आहे तर ती 9.9% आहे. 15 ते 59 वयोगटामधली जी लोकसंख्या तर ती 63.3%. म्हणजे कार्यकारी लोकसंख्या ही 63.3%. म्हणूनच भारताला किंवा महाराष्ट्राला जे काही तरुण वर्ग आहे तर तो जास्त आहे इथं आपण असं म्हणू शकतो. आता इथं 1000 मागे जर आपण विचार केला कार्यकारी लोकसंख्येच्या तर 422 कार्यकारी आहे आणि 578 हे अवलंबन लोकसंख्या आहे. म्हणजे की त्यांच्यावरती डिपेंड असणारी लोकसंख्येचा जर विचार केला 1000 लोकसंख्येमागे तर 578 आहे आणि कार्यकारी लोकसंख्या ही 422 आहे. आणि म्हणून जर आपण इथं विचार केला की आर्थिक कार्यात आणि कामातील जी काही लोकसंख्या आहे तर ती आहे 4.94 कोटी. म्हणजे 44% लोकसंख्या ही कामातील आहे. आर्थिक कामात म्हणजे ती काहीतरी कमवत आहे आणि त्याचं कुठंतरी म्हणजे त्यांचं इन्कम ज्याला आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम असो किंवा मग नॅशनल इन्कम असो त्यामध्ये त्यांचा सहभाग येतो आहे, त्याला आपण म्हणत असतो आर्थिक कार्यातील लोकसंख्या. आता याच्यामध्ये वयाची मध्यमा जर विचारली तर 27.1 वर्ष ही वयाची मध्यमा आहे. 50% लोकसंख्या ही 27.1 वर्षाची आहे. त्यामुळे वयाची मध्यमा ही 27.1 वर्ष इतकी आहे. याच्यामध्ये निःशक्त व्यक्ती 30 लाख जे की एकूण लोकसंख्येच्या 2.6% इतकी आहे. सर्वाधिक निःशक्त म्हणजे की बाबा ज्यांच्याकडनं काही काम होऊ शकत नाही त्या लोकसंख्येला आपण म्हणत असतो निःशक्त लोकसंख्या. इथं हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सर्वाधिक जी काही निःशक्त लोकसंख्या आहे तर ती अंध आहे. बाकी मग अपंग असेल असे विविध म्हणजे ज्यांच्याकडनं काहीच काम होऊ शकत नाही त्याला आपण निःशक्त व्यक्ती म्हणतो. असे टोटल 30 लाख हे महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आहे. आता इथे शेवटचा मुद्दा म्हणजे जे काही झोपडपट्टीचं प्रमाण आहे तर महाराष्ट्रामध्ये हे 18%. म्हणजे जर कुठेतरी विचार केला आपण तर हे सर्वाधिक प्रमाण आहे असं मला वाटतं. तर अशा जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे जे काही मुद्दे होते महाराष्ट्राची लोकसंख्या या घटकाच्या बाबतीमध्ये ते सर्व फॅक्च्युअल मुद्दे आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच तुमचे काही प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मी तिथं उत्तर देऊ शकेल. तसंच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या फॅक्ट्सबद्दल माहिती होईल. तर अशा पद्धतीने आपण हा जो काही डेटा होता तो इथं बघण्याचा प्रयत्न केला. तर इथं थांबूया. थँक्यू.